नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय निकुंभ, संचालक महारुद्रा करिअर अकॅडमी देवळा। आजपासून आपण पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरची बॅच ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत, तेही आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमी चॅनलच्या मोफत ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच मध्ये। तर वेळ न दवडता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? तर आता तिथे प्रश्न विचारलेला काय आहे, कोणती संकल्पना अंतर्भूत नाहीये, ते पण कशामध्ये? उद्देशिकेमध्ये। तर लक्षात ठेवा, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम हे तीनही शब्द आपल्याला संविधानामध्ये बघायला मिळतात, परंतु साम्यवादी हा शब्द बघायला मिळत नाही, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। एक गोष्ट महत्त्वाची इथे, आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एक वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्या घटना दुरुस्तीचं नाव आहे 42वी घटना दुरुस्ती। या 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या सरनाम्यामध्ये 3 शब्द टाकलेले होते। कोणते कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता। हे 3 महत्त्वाचे शब्द आतापर्यंत संविधानाच्या सरनाम्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर एकही वेळा उद्देशिकेमध्ये घटना दुरुस्तीनुसार बदल करण्यात आलेला नाहीये, हे लक्षात ठेवायचे। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? म्हणजे संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे करण्यात आलेली होती? क्रिप्स मिशन येणार नाही, कारण 1942 ला क्रिप्स मिशनचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं स्टॅफर्ड क्रिप्स। हे 1942 ला जेव्हा भारतामध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी भारताची घटना भारतीयांनी पूर्णतः तयार करावी असं त्यांनी सूचना केलेली होती। त्याआधी ऑगस्ट ऑफर नुसार भारताची घटना मुख्यतः, म्हणजे थोडक्यात त्याला आपण एक शब्द देऊ, तत्वतः शब्द वापरला होता त्यांनी, तत्वतः। 1939 ऑगस्ट ऑफर योजनेद्वारे त्यांनी ते तत्वतः मान्य केलं होतं की भारताची घटना ही भारतीयांनी तयार करावी, हे तत्वतः मान्य केलं। परंतु 1942 ला जेव्हा स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं की भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी। हे 2 महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे। तर त्यानंतर आपल्याला माहिती आहे सायमन कमिशन हे 1927 ला गठीत करण्यात आलेलं होतं। त्याची जी स्थापना होती ती 1927 ला केली। भारत सायमन कमिशन 1928 ला, आणि त्यांनी अहवाल कधी दिला? 1930 ला। आणि सायमन कमिशनचं मुख्यतः काम काय होतं?